हॅलो फ्रेंड्स, चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचं खूप खूप स्वागत. तुम्हाला जर का नवनवीन मूवीज OTT वर रिलीज होणाऱ्या फिल्म्स म्हणा किंवा वेब सिरीजचे रिव्ह्यूज आवडत असतील तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा, म्हणजे माझे व्हिडिओज तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचत राहतील. आज मी बोलणार आहे नुकतीच हल्लीच रिलीज झालेली फिल्म मेरे हस्बैंड की बीवी या फिल्म बद्दल. चला तर मग लगेच सुरू करू. इस वाली में है ये जो कमर्शियल फिल्मों में बस पत्नी ही बन पाई हैं, और ये जो सेक्सी होने के अलावा कुछ नहीं है, और इनके बीच फंसा ये लौंडा. चलो बेटे एक्सप्रेशन दिखाओ. जैकपॉट. बोलूया फिल्मच्या कथेबद्दल. सो फ्रेंड्स, या फिल्मचा मी जेव्हा ट्रेलर पाहिला होता ना, तेव्हा माझ्या मनात एक प्रश्न आला होता की ह्या फिल्मचा जर ट्रेलर तुम्ही पाहिला असेल तर यांनी स्वतःलाच या फिल्मच्या ट्रेलरमध्ये ना रोस्ट करून घेतलं. म्हणजे तिन्ही जे लीड आर्टिस्ट आहेत, अर्जुन कपूर, भूमी पेडणेकर आणि रकुलप्रीत सिंग, यांनी ट्रेलरमध्ये स्वतःला रोस्ट करून घेतलंय. पण त्याचं उत्तर मला फिल्म बघितल्यानंतर मिळालं की ओके, यांनी असं का केलं असेल. कारण फिल्म बघितल्यानंतर आपलं तेच इमोशन असतं किंवा तीच भावना असते, यांना रोस्टच करावं असं वाटतं. सो कथेकडे येतो. सो बेसिकली अर्जुन कपूर आणि भूमी पेडणेकर हे एकाच कॉलेजमध्ये शिकलेले आहेत. इनफॅक्ट रकुलप्रीत सिंग सुद्धा त्याच कॉलेजमध्ये त्यांच्या बरोबरच होती. ह्या दोघांचं प्रेम होतं, म्हणजे दोघे एकमेकांच्या प्रेमात पडतात, भूमी पेडणेकर आणि अर्जुन कपूर. ऑफकोर्स अर्जुन कपूर एका अतिशय फिल्मी स्टाईलने तिला जाऊन प्रपोज करतो. पुढे जाऊन दोघांचं लग्न होतं. पण दोघांचे जे स्वभाव आहेत, म्हणजे भूमी पेडणेकर आणि अर्जुन कपूर यांचं अतिशय एक्स्ट्रीम स्वभाव आहेत, एकमेकांशी त्यांचा मॅच नाहीये. आणि ऑफकोर्स मग त्यानंतर जे क्लॅशेस व्हायला हवे ते सगळे क्लॅशेस त्यांच्या मध्ये होतात लग्न झाल्यानंतर. आणि मीन टाइम भूमी पेडणेकरचा एक अतिशय मोठा ऍक्सिडेंट होतो आणि तिची 5 वर्षांची मेमरी डिलीट होते आणि तिला सम डिसऑर्डर होतो, ज्याचं मला ऍक्च्युली आता नाव आठवत नाहीये, बट सम डिसऑर्डर होतो आणि त्याची ती 5 वर्षांची मेमरी गायब होते. ओके, ऑन दी अदर साइड बिकॉज यांच्यामध्ये नीट जमत नाहीये, त्याला अर्जुन कपूरला कळलंय की वी आर नॉट मेड फॉर इच अदर. तर त्याच्या आयुष्यात एक दुसरी, म्हणजे जी तिसरी व्यक्ती आहे रकुलप्रीत सिंग, ती त्याच्या आयुष्यात येते. त्या दोघांची भेट होते, दोघे एकमेकांच्या अगेन प्रेमात पडतात. इकडे डिवोर्सचा याचा सीन चाललेला असतो भूमी पेडणेकर बरोबर. तर ऑफकोर्स त्याला ऑब्व्हियसली रकुलप्रीत सिंग त्याच्या लाईफमध्ये आल्यानंतर तो इथे इन्व्हॉल्व्ह होतो आणि मध्ये जेव्हा तिची 5 वर्षांची मेमरी डिलीट होते, ती विसरून जाते की त्यांच्यामध्ये काय क्लॅशेस झालेत. आणि ऑफकोर्स ती त्याच्या कॉलेज डेज किंवा आफ्टर कॉलेज जेव्हा लग्नाची वेळ असते त्या नोटवरती असते. आता हे एवढं कन्फ्युजन करून ठेवलंय, बट ह्या म्हणजे जे मी आता सांगितलं ते थोडं क्लिष्ट वाटत असेल, बट येस, अशाच काहीतरी विचित्र टाईपची या फिल्मची स्टोरी आहे. सो आता बोलूया या फिल्म मधल्या कॅरेक्टर्स बद्दल. सो या फिल्मच्या लीड जी कास्ट आहे किंवा लीड रोल्स आहे, त्याच्यामध्ये जसं मी सुरुवातीला म्हटलं, अर्जुन कपूर, भूमी पेडणेकर आणि रकुलप्रीत सिंग आपल्याला दिसतात. या तिघांचा त्यांनी ट्रेलरमध्ये जे सांगितलंय, लव्ह ट्रायंगल नाही, लव्ह सर्कल आहे, और वॉट एव्हर यू वॉन्ट टू कॉल इट, ते आहे. आणि ऑफकोर्स आता अर्जुन कपूर बद्दल आधी बोलायचं झालं तर अर्जुन कपूर कडून आपण अतिशय एक्स्ट्रा ऑर्डिनरी कामाची अपेक्षा करू शकत नाही. त्याने तसं एक रोल ट्राय केला, सिंगम चा जो लेटेस्ट पार्ट आला होता त्याच्यामध्ये त्याने ट्राय केला होता, बट अगेन त्यालाही फार काही ग्रेट असा रिस्पॉन्स आला नाही. त्यामुळे त्याच्याकडनं एक्स्ट्रा ऑर्डिनरी आपण एक्सपेक्ट करू शकत नाही. आणि ऑफकोर्स या फिल्ममध्ये त्याने तेच केलंय, म्हणजे अतिशय बावळट असं कॅरेक्टर त्याने प्ले केलंय, ज्याला म्हणजे आय डोंट नो, तुम्हाला फार काही त्याच्यातनं आवडण्यासारखं असं काही केलं नाहीये. त्याला म्हणजे त्याच्या कम्फर्टच्या बाहेर न जाता त्याला जेवढं जमेल त्या प्रकारे त्याने तो रोल प्ले करायचा प्रयत्न केलाय, बट अतिशय बावळटपणे केलाय. त्याच्या जोडीला त्याच्या मित्राचा रोल केलाय, स्टँडअप कॉमेडियन हर्ष गुजराल त्याने त्याचं काम ठीकठाक केलंय असं मी म्हणेन. भूमी पेडणेकरने याच्या आधीची तिची कुठली फिल्म चालली आहे किंवा ज्याच्यात तिला खूप अप्रिशिएट केलं गेलंय मला लक्षात नाहीये. पण ह्या फिल्ममध्ये तिचंही कॅरेक्टर अतिशय लाऊड आणि विचित्र प्रकारे तिनेही तिचा रोल केलाय. त्यामुळे फार काही आपल्याला अगेन तिच्या रोलमधनंही असं काही ग्रेट ऍक्टिंग आपल्याला पाहायला मिळत नाही. आणि ग्रेट ऍक्टिंग करण्याचा स्कोपही तसा नाहीये, पण किती नॅचरली तरी केलंय का इव्हन तेही आपल्याला वाटत नाही. त्यानंतर या फिल्ममध्ये आपल्याला दिसतो दिनो मोरिया, ज्याने रकुलप्रीत सिंगच्या भावाचा रोल केलाय आणि त्यालाही त्याच्या वाटेला अतिशय मोजके सीन्स आहेत, बट त्यात त्याने ऑफकोर्स त्याला जमेल तेवढ्या त्या पद्धतीने त्याने ठीकठाक असं काम केलंय. आणि शेवटी रकुलप्रीत सिंग जी त्या ट्रायंगल किंवा सर्कल मधला एक पार्ट आहे, तिने मला वाटतं या सगळ्यांमध्ये जर बरं काम जर कोणी केलं असेल, जी स्क्रीनवरही छान दिसलीये, चांगली दिसलीये, ती रकुलप्रीत सिंगने तिचं काम चांगल्या प्रकारे केलंय. ट्रायंगल नाही भैया, सर्कल सर्कल, गोल 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 गोल. सो आता बोलूया या फिल्मच्या लेखन दिग्दर्शनाबद्दल. सो आधी बोलूया लेखनाबद्दल. या फिल्मचं लेखन केलंय मुदस्सर अजीज याने, ज्याने याआधी हॅपी भाग जाएगी, खेल खेल में अशा टाईपच्या फिल्म केल्यात.
ऑनेस्टली मी ह्या दोन्ही फिल्म पाहिल्या नाहीत किंवा याच्या आधीच्या त्याच्या मी फिल्म पाहिल्या नाही, त्यामुळे मी त्याच्यावर कॉमेंट करणार नाही. पण मी जर का ह्या पर्टिक्युलर फिल्म बद्दल बोलायचं झालं तर या फिल्मची कथा ही अतिशय सेन्सलेस अशी मला वाटली, जिच्याशी आपण रिलेट करू शकत नाही. गोष्टी अतिशय रॅन्डमली मला वाटल्या की तिची मेमरीज 5 वर्षांची जाते काय. मला वाटतं तो फक्त अट्टहासच असावा की ती 5 वर्षांची मेमरी तिची गायब करायची, सो दॅट ती थोडं रिवाइंड होतो टाइम आणि मग एक ट्विस्ट आणण्यासाठी म्हणून केलं असेल. पण इट्स नॉट रिअली अपिलिंग. त्यानंतर अतिशय इमॅच्युअर पद्धतीने तो जाऊन तिला मोहब्बते स्टाईलमध्ये प्रपोज करतो काय अर्जुन कपूर. त्यानंतर तो रकुल प्रीतला त्या मॉलच्या इथे येऊन अतिशय इमॅच्युअर पद्धतीने प्रपोज करतो. मध्येच तिचा भूमी पेडणेकरचा बॉयफ्रेंड कुठून तरी येतो, तो हर्ष गुजरालला फोन करतो आणि मध्येच कुठेतरी देशाबाहेर काय जातात. अतिशय म्हणजे ना विचित्रच प्रकारे काय केलंय, अतिशय रॅन्डम आणि का केलंय हे माहित नाही. आणि खरंच लोकांना आवडते असं त्यांनी तर क्लेम केलंय, म्हणजे की लोकांना आवडते, लोक थिएटरमध्ये जातायत बघतायत, बट आय डाऊट. पण ओव्हरऑल सांगायचं झालं तर अतिशय सेन्सलेस अशी या फिल्मची स्टोरी आहे, जी मला बिलकुल नाही आवडली आहे. आता बोलूया या फिल्मच्या दिग्दर्शनाबद्दल. आता मला सांगा, ज्या फिल्मच्या कथेचा स्टोरीलाच काही हेड टेल काहीच नाहीये, त्या फिल्मचं दिग्दर्शन तरी काय असणार. एक्झॅक्टली त्या फिल्मचं दिग्दर्शन हे एव्हरेजच असणार. तसंच या फिल्मचं जे दिग्दर्शन आहे ते अतिशय एव्हरेज, स्क्रीन प्ले हा अतिशय एव्हरेज आहे. कुठल्याही सीनला तुम्हाला फार हसायला येत नाही, म्हणजे त्यांनी सांगितलं कॉमेडी फिल्म आहे, पण मला तरी ऍटलिस्ट कुठल्याही एका सीनवर बिलकुल हसायला आलं नाही. दुसरं म्हणजे लोकांच्या आपण रिलेटही करू शकत नाही फिल्म बद्दल, त्यामुळे कुठला सीन आपल्याला लक्षात राहतो का. अतिशय इमॅच्युअर पद्धतीने, जसं मी मागे म्हटलंय लेखनाबद्दल जसं म्हटलं की इमॅच्युअर पद्धतीने काही सीन्स त्यांनी तयार केलेत आणि ते आपल्याला अतिशय म्हणजे ना डिसअपॉइंटिंग वाटतात. टू बी व्हेरी ऑनेस्ट टू यू, खरंच डिसअपॉइंटिंगच वाटतात. आणि फिल्मचा रन टाइम 2 तासाच्या वर आहे, 2 तास 20 मिनिटं आय थिंक फिल्मचा रन टाइम आहे. त्यामुळे ना लिटरली ही फिल्म सहन करावी लागते आणि यू फील की काय म्हणजे यांना काय सांगायचंय नक्की आणि कधी ही फिल्म कन्क्लूड होईल. एक तर तुम्ही हसवा तरी आणि थोडं म्हणजे काय म्हणतात त्याला, सेन्सिबल काहीतरी दाखवा ना. म्हणजे आय डोंट नो, माझ्या पर्स्पेक्टिव्हने मी सांगतोय, मला बिलकुलही हसायला आलं नाही. त्यामुळे या फिल्मचं दिग्दर्शन, या फिल्मचा स्क्रीन प्ले हा अतिशय एव्हरेज आहे. इन शॉर्ट या फिल्ममध्ये ते सगळं आहे जे एखाद्या फ्लॉप फिल्ममध्ये असायला पाहिजे. येस, म्हणजे सेन्सलेस कथा, एव्हरेज डिरेक्शन, नॉट सो गुड म्युझिक, म्हणजे आपण रिलेट करू शकत नाही फिल्म बद्दल. त्यामुळे बिलकुलही तुमचा वेळ वाया घालू नका थिएटरमध्ये जाऊन बघण्यासाठी. OTTवर जेव्हा येईल तेव्हा लिटरली तुम्हाला वाटलं तर ही फिल्म पहा, अदरवाईज अगेन तुम्ही OTTवर बघताना यू विल वेस्ट युअर टाइम. मी या फिल्मला देतोय 2 स्टार्स. सो फ्रेंड्स, हा होता माझा म्हणजे रवीचा व्ह्यू ऑन फिल्म मेरे हस्बंड की बीवी. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कॉमेंट करून सांगा. तुम्ही फिल्म पाहिली असेल तर तुमच्या प्रतिक्रिया मला कॉमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, इतरांबरोबर शेअर करा आणि हो, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपण भेटूया लवकरच. तोपर्यंत स्टे ट्यून्ड.